दिवाळी म्हटलं की फटाके जसे आणि फराळ जसा तसाच आता किल्लाही. दिवाळीत किल्ला बांधला जातो. बऱ्याच ठिकाणी ती लहान मुलं एकत्र येऊन किल्ला बांधतात. परंतु गेली 35 वर्ष किल्ल्यांची परंपरा काटेवाडीतल्या धनीवस्तीवरती होते. त्याला हे वडाचं झाड साक्षीला आहे. गेली 35 वर्ष या ठिकाणी किल्ल्यांची प्रतिकृती जशीच्या तशी बनवली जाते आणि त्यासाठी 1.5 ते 2 महिने इथली मुलं परिश्रम घेतात. माझ्याबरोबर आहे रणवीर काटे. कितवीत आहे रणवीर? 9वी ते. रणवीर 9वीत आहे. दिव्य आहे तिकडं पलीकडं. हा शिवराज आहे. त्याचबरोबर ही दिव्य आहे. तो अथर्व आहे. ती ज्ञानश्री ना. हां, तर ही मुलं सगळी एकत्र येतात. 1.5-2 महिने हे काम करतात आणि किल्ला बनवतात. यावर्षी त्यांनी लोहगड किल्ला बांधलेला आहे. रणवीर, काय वैशिष्ट्य आहे ह्या वर्षीच्या किल्ल्याचं? ह्या वेळेसच्या किल्ल्याचं एवढंच वैशिष्ट्य आहे की पुढच्या पिढीला एवढंच लक्षात राहावं की महाराज काय होते आणि त्यांचा इतिहास काय. खरं तर हा एक मुद्दा महत्त्वाचा होता की दिवाळीत किल्ला का बांधतात. पूर्वीच्या वेळी दळणवळणाची साधनं नसायची आणि त्यावेळी काही ठराविकच लोक किल्ल्याच्या ठिकाणी जायचे. मात्र त्यांना असं वाटायचं की आपल्या गावामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा सांगणारे किल्ले आणि त्यातून मिळणारी प्रेरणा आपल्या लहान मुलांनाही मिळाली पाहिजे. म्हणून हे किल्ले बांधायची परंपरा सुरू झाली आणि दिवाळी आणि किल्ला हे समीकरण बनलं. यावर्षी काय बनवलं आहे, कसं बनवलं, सुरुवात कशी केली होती? ह्यावेळेस लोहगड बनवला आम्ही. बरं. ह्या वर्षी आम्ही सगळे एकत्र आलो आणि ठरवलं की कुठला किल्ला बनवायचा. तर सगळे म्हणले लोहगड, कारण की आम्ही 2 महिन्याआधी एक विजिट करतो किल्ला की कसा बनला पाहिजे काय. मग आल्यानंतर 2 महिने आम्ही बघितलं की कसं आहे काय. आल्यानंतर एक मीटिंग घेतली आम्ही. मग त्याच्यावर चर्चा केली. मग दुसऱ्या दिवशी त्याचं स्ट्रक्चर हे उभा केले. मीटिंगसुद्धा होते बरं का, मुलांची मीटिंगसुद्धा होते आणि मीटिंग करून ते किल्ला बांधतात. हां, पुढं. आणि मग स्ट्रक्चर ही झालं. मग विटा ही, माती, पुठ्ठा असेल, परत दगडे हे आणले. लोहगड किल्ल्यामध्ये कुठले महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये भर दिला त्याच्यावरती? त्याच्यावर जास्त फ्रंट साईड, बुर्ज, दरवाजे ह्या 2 गोष्टीवर जास्त भर दिला. कुठल्या गोष्टींचा जास्त तुम्ही अंतर्भाव केला, म्हणजे कुठले बुरुज, कुठल्या टाक्या, कुठली जागा? जास्त दरवाजांचा केला. बरं. कुठले दरवाजे? गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. बरं, मला एक दाखव की ह्यातला गणेश दरवाजा कुठला तुम्ही केलेला आहे तो? हो, समोरचा गणेश दरवाजा, त्याच्यावरती गणेशाची मूर्ती आहे. हा गणेश दरवाजा, हे गणेश दरवाजा आहे. हां, हा गणेश दरवाजा. त्याच्या पुढं नारायण दरवाजा. नारायण दरवाजा मुख्य. हां. त्याच्यानंतर वरचा हनुमान दरवाजा आणि पुढं महादरवाजा. 4 दरवाजे केलेले आहेत. सगळं हे साहित्य कुठनं आणलं, तुम्हाला कोणी मदत केली? आमच्या काकांनी आम्हाला मदत केली, भाऊ सगळ्यांनी मिळून. हो. बरं. आता मग आपण दिव्याकडे जातोय. दिव्या आपल्याला काय माहिती दिली? इथं बघा, ग्रामसंस्कृती देखील मांडलेली आहे या किल्ल्यामध्ये. म्हणजे त्यावेळची ग्रामसंस्कृती किती विकसित होती हे दाखवायचा प्रयत्न आहे. गावातच सर्व उद्योग चालायचे आणि ग्रामोद्योग हा गावाला अधिकाधिक समृद्ध करायचा. गावातच दळणवळणाची साधनं असायची, गावातच चलनवलन व्हायचं आणि चलनाची देवाणघेवाण ही धान्याच्या स्वरूपात असायची. त्यावेळची ही विकसित त्यावेळच्या स्वराज्याचं रूप होतं. दिव्या, काय तू केलं यामध्ये? मदत केली. बर. आणि चिखल केला. बर. आणि किल्ला बनवायला मदत केली. बर, तुला कुठल्या गोष्टींची माहिती होती ह्यातली? कुठले गोष्टी ह्यातल्या किल्ल्यातल्या? किल्ल्यावर 2 तळी आहेत. बर. एक लहान, एक मोठा. बर. काय वापर केला जायचा त्याचा? त्या टाक्यांचा काय वापर केला जायचा? कशासाठी असायची ती? पिण्यासाठी असायची ना? हां. पिण्यासाठीच पाणी असायचं ना? हां. कशासाठी पाणी ते टाके करतात ते? त्यासाठी. बरं. आता दिव्यानी बांधलाय खरा, पण दिव्याला सांगता येणार ही पाण्याची तळी का असायची. तर पाण्याची तळी पावसाळ्यात पाणी जी भरायचं ते उन्हाळ्यापर्यंत टिकलं पाहिजे, कारण किल्ल्यावरती शिबंदी जास्त असेल तर बऱ्याचदा पाण्याचा तुटवडा व्हायचा, तो होऊ नये म्हणून गोड पाण्याची टाकी बांधली जायची. काय साधारणपणे तुला काय ह्यात करता आलं वेगळं? विंचूकडा. ही विंचूकडा लोहगड किल्ल्याचा विंचूकडा तो तीव्र टोकाचा असा मानला जातो. हां. विंचूकडा हा विंचूंच्या नांग्यासारखा असतो, त्यामुळे त्याला विंचूकडा असं नाव गेले. काय व्हायचं तिथं? ते विंचूकडा का बांधला होता महाराजांनी?
विंचूकडा जेव्हा महाराजांनी किल्ला बनवताना ह्या कडाच्या शेजारचे दगड उचलले, त्यामुळे विंचूकडा बनला. बरोबर. आता हा विंचूकडा बांधण्यामध्ये अथर्वचा जास्त वाटा होता किंवा अथर्वला ह्यात जास्त इंटरेस्ट होता. आपण दिव्याला पण विचारूयात की नेमकं ज्ञानेश्वराला विचारूयात की तिनं काय केलं होतं. हा किल्ला आपण त्याच रेषेत बघतोय की ज्या पद्धतीनं हा किल्ला लांबलचक बांधलेला आहे. वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाच्या भोवतीच हा किल्ला दरवर्षी ते बांधतात. 35 वर्षाचं हे किल्ल्याचं एक परंपरा आहे. ज्ञानेश्वरी, कुठल्या कुठल्या गोष्टींची माहिती तू देतेस आणि काय काय साधारणपणे होतं? भवानी मंदिर. भवानी मंदिर काय व्हायचं तिथं? पूजा अर्चा. हां, भवानी मंदिर हे देवीला अर्पण केलेले मंदिर आहे. त्या मंदिरात नक्षीकाम व भव्य मंदिर व नक्षीकाम केलेलं आहे. बर, काय मदत केली तू सगळ्यांना का मदत का किल्ला बनवायला? पेंटिंग, रांगोळी, कलर आणि विटा वगैरे आणायला. बर, किती दिवस लागले हे सगळं करायला? 15 दिवस. कुठून कुठून आणल्या विटा? हे कुठून कुठून आणलं हे सगळं? सगळं रानातून आणलं. रानात आणलं. किती जण होते तुम्ही? आम्ही 15-16 जण आहोत. सगळी मुलं 15-16? हो. किती घरातली मुलं आहेत तुमची? 6 घरातली 15 मुलं. हे सगळे चुलत भाऊ, सख्खे भाऊ, पुतणे अशी सगळी मुलं आहेत आणि ही सगळी मुलं एकत्र येऊन हे सगळं काम करतात. बरं शिवराज, काय तू माहिती देशील? लक्ष्मीकोटा हा किल्ल्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. इथे राजघराणे राहायचे. हा, राजघराणं जे मुख्य राहायचं तो लक्ष्मीकोट्याचा भाग. कोण कोण राहायचं राजघराणे म्हणजे? कोण कोण राहायचं? शिवाजी महाराज, त्यांची फॅमिली, सदस्य त्यांच्या घराचे. कसं वाटतं त्यावेळेचे किल्ले बघितल्यावर? कसं वाटतं? काहीतरी वेगळीच मजा येते ते बघायला. तू गेलता का कधी लोहगड बघायला? लोहगड बघायला गेलतो 2 महिन्यापूर्वी. कसं वाटलं ते? भारी होता किल्ला. एक महत्वाची गोष्ट अशी आली की ही मुलं अगोदर तो किल्ला बघतात. 35 वर्षाची परंपरा उगीच तयार झालेली नाही. ह्यांचे जे चुलते वगैरे आहेत ते सगळी पूर्वी मुलं करायची, आता ही मुलं करतायत आणि ही मुलं अगोदर तो किल्ला बघतात, तो किल्ला निवडतात आणि मग करतात. हां, पुढं लय भारी वाटलं किल्ल्यावर जाऊन. काय तिथलं आवडलं? विंचूकडा, दरवाजे. किती वेळ लागला तिथे बघायला किल्ला? काय सकाळी गेलतो, ते सांगता नाही तसं. संध्याकाळी माघारायला का नाही? हा, आलो. तिथं मुक्काम केला? नाही आलो. शिवराजनी खूप इंटरेस्टिंग माहिती दिलेली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की राजघराणं जिथं राहायचं तो भाग लक्ष्मीकोठा नावानं, म्हणजे त्यावेळची ती नावं द्यायची परंपरा असेल. परंतु हा साधारणपणे अर्धा ते पाऊण गुंठ्याच्या पेक्षा जास्त आकारामधला हा लोहगड किल्ला होता. गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी जे किल्ले सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट आहे, पवार कुटुंबीय दिवाळीच्या वेळी बारामतीत असतं आणि ते नेमकं किल्ला पाहायला या ठिकाणी येतं आणि ती सुद्धा एक परंपरा बनून गेलेली आहे की ज्यावेळी पवार कुटुंब एकत्र येतं त्यावेळी पवार कुटुंबातले अनेक सदस्य हा किल्ला बघायला या ठिकाणी येतात. ही धनीवस्तीची, काटेवाडीची एक परंपरा आहे. 35 वर्ष किल्ले बांधणं, किल्ले उभा करणं आणि ते प्रेक्षणीय असणं हे एवढं सोपं काम नाही की जे ही मुलं बांधतात किंवा करतायत. आणि ही 35 वर्षाची परंपरा म्हणजे साधारणपणे 2 पिढ्यांची परंपरा आहे आणि ती महाराष्ट्रातली वेगळी किंवा एकमेवाद्वितीय परंपरा असेल असं म्हणायला हरकत नाही.